बघा, आता हे काफी थाटातले जे राग एकमेकांचे भावंड कसे साधारण सगळे सारखे सारखे असे दिसतात. खूप मोठे मोठे राग आहेत, पण ते एकमेकांपासून वेगळे. आता बघा, मी इतका मोठं ते समयचक्र गाते आहे, याच्यामध्ये थोडंसं कधीतरी बोलण्यामध्ये म्हणा किंवा गाण्यामध्ये थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतं. रागाच्या ऐवजी ठाठ असं म्हणणं किंवा एखाद्या रागामध्ये कोमल गंधार म्हणताना कधीतरी गडबड अशी होऊ शकते. नाही असं नाही, पण साधारण मी चांगलं तुमच्या समोर म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हा जो आहे काफी थाटातलाच आहे. भिंपलाच नंतर आता आपण मिया मल्हारकडे जाऊया. बोल रे पापी हरा, बोल रे पापी हरा, अब घन गरजे, अब घन गरजे, बोल रे पापी हरा, बोल रे पापी. ऊन ऊन कर आई बदरिया, ऊन ऊन कर आई बदरिया, बरसन लागे सदा रंगीले, ममद सादामिनी सिकोंद चोंद मोरा जियराल रजे, बोल रे पापी हरा, बोल रे पापी. बोल रे पापी, बोल रे पापी हरा, बोल रे पापी हरा, अब घन गरजे, अब घन गरजे, बोल रे पापी, बोल रे पापी, बोल रे पापी. त्यानंतर दरबारी कन्नडा. दैवत स्वर कोमल लागल्यावर बघा, द द म पद दाने सारे ग मारे सा, दाने सारे ग रे साने दा, दा ग रे नि द सा. मिया मल्हार म्हटल्यानंतर आता दैवत कोमल होतो आणि दरबारी कन्नडा राग मध्यरात्रीनंतर असा गायला जातो. द द द ने पा, मा प द ने सा, दाने सारे ग मारे सा, म पद ने पा, म प ग
मारे सा. दरबारी कन्नडाचे गंधारावरचे आंदोलन. धनी सारे ग आणि मिया मल्हारचे मारे पग मा. हा जो चढा गंधार आहे. धनी सारे ग मारे प म प ग मारे सा. मल्हार आणि कानडा यांच्यामधला जो गंधार आहे तो कसा एक जो लागतो तो थोडा उतरता आहे आणि दुसरा जो मल्हार मधला आहे तो जो चढा लागतो. तर हे पण लक्षात घ्यायला पाहिजे गाताना. धाने सारे ग रे साने द धने सारे सा म प ध नि प म प ग म रे सा. धनी रे सा. तर दरबारी कन्नडामधली ही बंदिश आपण ऐकवतात. घर जाने दे छांड मोरी बैया. घर जाने दे छांड मोरी बैया. हाँ हाँ करत तोरे पैया परत हूँ. हाँ हाँ करत तोरे पैया परत हूँ. मोहन से झगड़ैया. घर जाने दे छांड मोरी बैया. घर जाने दे छांड मोरी बैया. नगर बगर के लोग सुनत है. नगर बगर के लोग सुनत है. चर्चा करत ब्रिज नारिया. जाओ जी तुम खाओगे गालिया. मोहन से झगड़ैया. घर जाने दे छांड मोरी बैया. घर जाने दे छांड मोरी बैया. घर जाने दे छांड मोरी बैया. यानंतर हळूहळू दिवस यायला सुरुवात होते आणि मध्यरात्र उलटून सकाळचे जे राग आहेत त्याच्या आधी भैरवी थाटातले जे आहे मालकंस, तर त्या थाटातल्या रागांची सुरुवात होते. कोयलिया बोले आंबुवा डाल पर. कोयलिया बोले आंबुवा डाल पर. ऋतु बसंत की देत संदेशवा. ऋतु बसंत की देत संदेशवा. कोयलिया बोले आंबुवा डार पर. कोयलिया बोले आंबुवा डाल पर. नई कलियन पर गुंजत भंवरा. नई कलियन पर गुंजत भंवरा. उनके संग करत रंग रलिया. उनके संग
यही बसंत की देत संदेशवा, यही बसंत की देत संदेशवा, कोयलिया बोले अंबुबा डाल पर, कोयलिया बोले अंबु, कोयलिया बोले अंबु, कोयलिया बोले अंबुबा डाल पर. तार शज्जाकडे सरकत जाणारे बसंत, सोहनी, अडाणा यासारखे संगीतातील उत्कंठा निर्माण करणारे, जे उत्कंठा हे तत्व आहे संगीताचं आणि ते तत्व पूर्ण करणारे असे हे राग आणि ऐकणारे जे श्रोते आहे ते उन्मनी अवस्थेत, त्या उन्मन अशा अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेले असतात. आणि मग रागांची राणी भैरवी ही उभी राहते 12 सुरांचा साज घेऊन आणि हातामध्ये 27 नक्षत्र घेऊन अशी, आणि श्रोत्यांना विचारते, सांगा कशी झाली मैफिल, आवडली ना. तशी भैरवी जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा, तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाली, तू शिवानी मंगला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना, शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना, शांती सुख की हो विमला, शांति सुख की हो विमला, ज्ञान दातु हो सफला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना, लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना, ऋषि मुनि जन सकल प्रिया, ऋषि मुनि जन सकल प्रिया, पावना तू कोमला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा. तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाली,
भवानी मंगला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा, मोहिनी तु नवदुर्गा, मोहिनी तु नवदुर्गा. असे अनेक रागांचे अनुभव देत घेत मैफिल संपते. त्यावेळी आधी शांतता आणि मग टाळ्यांची अविरत बरसात. आणि हाच धुंद क्षण गायकाच्या यशस्वीतेचा. श्रोतेही अगदी तृप्त मनाने उल्हसित होऊन भैरवीचे सूर गुणगुणतच घरी परततात. तुम्हालाही आली ना अशी अनुभूती? आली असेल तर ते माझं यश आहे असं मी समजते. असं हे समयचक्र परत भैरवीतून पूर्वी म्हणजे प्रातःकालीन संधिप्रकाशात जाऊन परत पूर्वीचे स्वर, मारवा, भैरव असं हे चक्र अव्याहत सुरू राहतं. अशी ही मैफिल आहे 24 तासांची. आवडली ना? आवडली असेल तर जरूर कळवा. नमस्कार.